सुरवेकडनं जर आपण पाहू शकाल तर मग देऊ या करिता 100 रुपयाचे कॅश प्राइज आलाय की देऊ आपण या आपल्या करिता हे 100 रुपीज आहेत। त्यानंतर पाहू शकाल दिलीप सराडा निलेशजी पाटील 100 रुपयाचे कॅश प्राइज आणि निलेशजी पावडे यांच्या माध्यमातून 100 असे टोटल 200 रुपये आहेत। साईनाथ पुंजारा सर विनंती असेल आपण या आपण आपल्या शुभसे चला आपण टॉस बॉक्स मध्ये जा साईनाथ पुंजारा सर चला आपण किस कॅमेरामॅन जर पाहू शकाल फोटो झूम इन करताना दिसतील साईनाथ पुंजारा सरांना आपण पाहतोय की इथे जर पाहिला तर मग विलास सुर्वे यांच्याकडनं देवगिरीचा 100 रुपये होते आणि त्यानंतर जरूर आपण पाहिले निलेश पाटील आणि निलेश पावडे यांच्या माध्यमातून 100 असे टोटल 200 रुपये। तर जरूर आपण प्रभास पिंक पॅन्थर संघाचे ऑनर जर आपण पाहिले तर मग दिलीप सर पाहायला मिळतात त्यांच्याकरिता 200 रुपयाचे कॅश प्राइज। आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा दिलीप सरांना आहे। साईनाथ सर विनंती असेल की आपण आपल्या सुबसे दिलीप सरांना मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड हा सुपूर्द करायचा आहे। 18 धावांची बॅटिंग आली ग्रेट बॅटिंग पाहायला मिळाली। आजच्या दिवसात जर पाहू शकाल कुठेतरी दिलीप सर ही सुरुवात पहिली असती ना तर मग आपला संघ क्वालिफायर झाला असता। ते जर पाहू शकाल तर मग साईनाथ सरांच्या माध्यमातून पाहू शकाल दिलीप सरांना ही मानाची सन्मानाची मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण पाहिली तर मग सन्मानित केली गेली। 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 5 संपला गेलाय। प्रणित पाटीलच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी राहिली गेली। प्रणित पाटीलच्या नावावर धावा जर पाहू शकाल तर मग 53 धावा आहेत आणि प्रणित पाटीलनं ठरवलं गेलं असेल या मॅच मध्ये मिड विकेटला चेंडू क्लिअर केलाय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे। क्षेत्ररक्षकाने काय चुकी केली तर मग चेंडूला एका हाताने स्टॉप करण्याचा प्रयत्न होता परंतु मित्रांनो एका हाताने ज्या प्रकारे जसे टाळी वाजत नाही तर मग एका हाताने चेंडू सुद्धा स्टॉप होणार नाहीये। चेंडू जर पाहू शकाल जातो सीमा पलीकडे चौकार 4 यस कम ऑन डीजे। की या मॅच मध्ये कुठेतरी माझं अस्तित्व टिकणं खूप गरजेचं आहे आणि मला शेवटच्या पर्यंत राहायचं आहे। एक चांगली रणनीती आखली गेली लेफ्ट हँड रायडरचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय नितेश आणि अजय। तर मग नितेशच्या नावावर एक सिंगल आले अजयच्या नावावर आपण पाहिल्या 9 धावा अशी टोटल जर पाहू शकाल 10 धावांची। कम ऑन डीजे। वेलकम बॅक। पहिलं षटक संपलं मार्गाचा भर आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस समीर होल्डर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय। राईट आर्म राऊंड सुरुवात। ओ माय गॉड इथे जर पाहू शकाल जोरदार अपील केलंय
इथे पाहताय दोन पंचांच्या माध्यमातून पाहू शकाल डिस्कशन केलं जात आहे आणि डिसिजन जर पाहू शकाल तर मग पेंडिंग होणार आहे. हॅलो, आताच या ठिकाणी बराणपूर गावाचे सुपुत्र माननीय श्री मिलिंद पुंजारा सर, असिस्टंट प्रोफेसर फिजिक्स विषयाचे वर्तक कॉलेज या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेत. मी लीगचे अध्यक्ष माननीय श्री निलेश पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. इथे पहा नितेश या खेळाडूची माननीय श्री विकेट आली. मिलिंद पुंजारा सर जे आता वर्त कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर आहेत, ते आत्ताच या ठिकाणी स्थानापन्न झालेत. जर आताच या ठिकाणी बरेचसे खेळाडू आहेत आणि ते खेळाडू विद्यार्थी सुद्धा आहेत. जर कोणाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर त्यांना नक्कीच भेटावं. ते तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मदत करतील. ते नेहमी म्हणतात की तुम्ही मला कुठेही भेटा, काही प्रॉब्लेम असू द्या, शिक्षणामध्ये असेल, वैयक्तिक असेल, मला भेटा, मी त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेन. सर, तुम्ही या कार्यक्रमाला आलात, लीग आपल्या आभारी आहे. इथे जर पाहू शकाल प्रणित पाटील ना झेल महत्वाचा सुटला गेलाय. प्रणित पाटील कारण की झेल इतका महत्वाचा होता, अत्यंत महत्वाचा होता ना, कारण की कैलास या गोलंदाजाला आपण पाहतो ऑलराऊंडर परफॉर्मन्स आहे. कारण की वेळी ज्या प्रकारची गोलंदाजी करतो त्याहीपेक्षा बॅटिंग करू शकतोय आणि ज्या प्रकारे बॅटिंग करू शकतो त्याहीपेक्षा जबरदस्त गोलंदाजी करतोय. त्याच कैलासला आपण पाहतोय. इथे जर आपण पाहता समीर अर्थात जर पाहू शकाल निकनेम जर पाहू शकाल तर होल्डर या नावानं पसंती दिले. जेव्हा मी सातत्याच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅच करिता हा जेव्हा पोहोचला गेला तेव्हा मी जरूर ते प्रश्न तर विचारला गेला होता, कारण की एक आवड म्हणून होल्डर ज्याचं नाव घोषित केलं गेलंय. इथे पण आणखी झेलची संधी होती प्रणित पाटील, परंतु इथे जर पाहू शकाल झेल कुणाचा सोडला तर मग अजय गुहे या खेळाडूचा झेल धरतीला दान होतोय. इथे पाहू शकाल प्रयत्न चांगले केले गेले होते परंतु प्रयत्नाला यश आलं नाहीये. इथे जर पाहू शकाल 3 बॉलचा खेळ हा पहा मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस धाबावर धाबा आपण पाहिल्या तर 13 धाबा आहेत. कारण की आतापर्यंत होल्डरनं पाहू शकाल समीरनं पहिल्या बॉलवर विकेट आणि दुसऱ्या बॉलवर सुद्धा झेल सुटला, तिसऱ्या बॉलवर सुद्धा झेल सुटला आहे. विकेट टेकिंग म्हणून ज्याची ओळख आहे सातत्याने पाहू शकाल चांगली कामगिरी राहिली गेली आहे. गोलंदाज या राईटअपवर सुरुवात यावेळेस जर पाहू शकाल आणखी झेलची संधी. इथे प्रणित पाटीलने कुठलीही चुकी केली नाहीये. यावेळेस जर पाहू शकाल स्वस्तात परतावा लागेल. फलंदाज जर पाहू शकाल बाद होतोय विचार अजय गुहे गॉन. कमांडी चालतो या आज जित तिथं याचा जोर याला म्हणतात. चार बॉल ग्रेट गोलंदाजी अप्रतिम मॅग्निफिसंट डिलिव्हरी मिळते. समीर का होल्डर नाव म्हणून दिलं गेलं आहे हे प्रात्यक्षिक उदाहरण देतो मैदानाच्या आतमध्ये. ओ माय गॉड. इथे जर पाहू शकाल प्रमुख पंच आम्हाला दर्शवतात की आणखीन वाट बॉल आलाय, कारण की ऋषिकेश जर मैदानाच्या आतमध्ये आलाय म्हणजे समीरने ठरवलंय की ऋषिकेशच्या थोडं बॅट पासून वाचायचं आहे. म्हणून आपण पहिलाच बॉल जर पाहायला गेला ऋषिकेश करिता हाताला गेला, थोडासा ऑप्शन पिचिंग पाहायला मिळाला, शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. इथे पाहताय 4 बॉल संख्या 14 याकडे स्टॉप होते. ही रणनीती आखली गेली ना होल्डरना,
ही सक्सेसफुल ठरली गेली ऋषिकेश करिता. इथे आपण पाहिला तर मग आणखीन एक डॉट बॉल आलाय. 5 बॉल कसे संपले तुम्हाला सुद्धा समजलं नाहीये. पहिल्या बॉलवर विकेट आली, दुसऱ्या बॉलवर झेल सुटला, एकदा आली, तिसऱ्या बॉलवर झेल सुटला, त्यानंतर पाहू शकाल दोनदा बाल्या, चौथ्या बॉलवर तर झेल पकडलाच, त्यानंतर व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल आल्यानंतर पाहू शकाल एक आणखीन डॉट बॉल आलाय. धावसंख्या 14 या आकड्यावर स्टॉप होते. शेवटचा बॉल आहे. ओ माय गॉड, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. ऋषिकेश विरोधात सुद्धा अप्रतिम दर्जेदार समीरने गोलंदाजीचं पृथ्वीकरण दर्शवलं मैदानाच्या आतमध्ये. कारण की पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिला तत्पर 10 आल्या, परंतु ऋषिकेशने 4 फक्त खर्च केला आणि 2 महत्वाचे विकेट फलंदाज बाद झाल्यात. आणि संघाची टोटल आपण पाहिली तत्पर मग फक्त आणि फक्त 14 बरे आहे. 2 षटकं संपले गेल्यात. तत्पर तिसऱ्या षटक जर पाहू शकाल कोण गोलंदाज येईल तत्पर तिसऱ्या षटकाच्या येण्या अगोदरच आपण एक डीजे जॉकीला संधी देऊ. कम ऑन डीजे. या खेळाडूला पारितोषिक आलंय की ऋषिकेश षटकार टोकल्या तत्पर मग सतीश पावडे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचे कॅश प्राइज. मिड विकेटला चेंडू क्लिअर होतोय. यावेळेस आम्ही का सातत्याने म्हटलो की कैलास महागडा ठरू शकतोय. कैलासचा झेल सुटल्यानंतर कैलास या खेळपट्टीवर पाहायला मिळतोय आणि कैलास ऑन फायर झालाय. अक्षयच्या पहिल्याच बॉलवर ठोकलाय चौकार 4. संघाची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले गेले 18. पावलांचा वापर केला. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. इथे पा क्षेत्ररक्षकाच्या दस्तकावर मस्तक देऊन चेंडू आणखीन जातोय. कैलास या नावाचा शंखनाद करत बॅक टू बॅक 2 चेंडू आणि आपण पाहिले 2 चौकार. ग्रेट बॅटिंग बैठक कैलास. कारण की कैलास जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आला एक या धावफलकीवर असताना गोल्डन डकचा शिकार ठरला असा प्रणित पाटील. हॅलो, ग्रामपंचायत सदस्य माननीय सौ प्रांजल प्रवीण गुहे या मात्र या ठिकाणी उपस्थित होऊ शकले नाही, पण त्यांचे मिसेस माननीय श्री प्रवीण गणपत गुहे उपस्थित आहेत. मी या लीगचे अध्यक्ष माननीय श्री निलेश पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानाचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत तथा सत्कार करायचा आहे. इथे पहा ग्रेट कॅच मनगटाचा वापर केला गेला होता कैलासनं. असं आम्हाला वाटलं की हार्दिक कुंपू पाटे या मैदानाच्या आतमध्ये आला काय आणि हार्दिक पांड्या कॉपी बुक स्टाईलने चेंडूला उडवलं. त्या ठिकाणी जर पाहू शकत मग होल्डर समीरचं दडपण आला आणि समीरनं जर पाहू शकाल महत्वाचा झेल पकडला गेलाय. फलंदाज मिस्टर कैलास गॉन. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. लीग आपलं सदस्य हा आभारी आहे. अशाच पद्धतीचे योगदान, अशाच पद्धतीचा वेळ या पुढे सुद्धा आपला असू द्या. धन्यवाद. अक्षयने सुद्धा सातत्याने चांगली गोलंदाजी केली. आपण कैलासला बॅक टू बॅक 2 बॉल मध्ये 2 चौकार ठोकताना पाहिले. त्यानंतर 2 चौकारानंतर आपण पाहिला तर तिसऱ्या बॉलवर मैदानाच्या आतमध्ये अक्षय या गोलंदाजांना जशास तसं ईट का जबाब पत्थरचे हा मैदानाच्या आतमध्ये दिलाय आणि फलंदाज जर पाहू शकता तर मग कैलास हा फलंदाज बाद होतोय. येणारे उर्वरित अक्षयचे 3 बॉल आहेत तर आपण डावखुरी फलंदाजाला किरणला पाहतोय.
इथे पाहाल 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. संघाची टोटल आहे 22. यस, यावेळेस किरणच्या बॅट मध्ये सो एलिगेस, सो ब्युटिफुल. आय जस्ट लुक लाईक ग्रेट शॉट बॉय किरण. ग्रेट फटका पाहायला मिळाला. चेंडू जर पाहू शकाल तत्पर सीमा पार करिता गेलाय. 4 धाब्यांचा ब्रँड. संघाची टोटल जाऊन पोहोचले गेले 26 धाबा. चौथ्या बॉलवर चौकाराला प्रहार केलाय. कारण की आतापर्यंत जर का कैलास बाद झाला नसता तर 4 चौकार आले असते. परंतु आपण 3 चौकार पाहिले. तिसऱ्या बॉलवर कैलास बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये किरण आलाच पावली चौकार. यावेळेस किरणच्या बॅट मध्ये इथे क्षेत्ररक्षक तैनात होता. झेल सुटला आणि झेल सुटल्यानंतर चेंडू आणखीन जातो सीमारेषा पार, सीमा पलीकडे. दर्जेदार स्ट्रोक आणखीन एक आलाय किरणच्या बॅट मध्ये चौकार. आतापर्यंत आपण राईट हँडचं हे तुफानी वादळ पाहिलं. त्यानंतर आपण डावखोरी फलंदाजाला किरणला निवड पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. आणि निवड आल्यानंतर जर पाहू शकाल बॅक टू बॅक 2 बॉल 2 चौकार आले. संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचले गेले 30. शेवटचा बॉल आहे. किरणच्या माध्यमातून फटक्याला सुरुवात झाली. चांगली बॅटिंग करायला सुरुवात. संघाची टोटल 30 वर जाऊन पोहोचले गेलाय. कारण की एका बाजूने आपण पाहणार आहोत विकास पाटील, तर एका बाजूने आपण चेतन पाटीलला पाहणार आहोत. यांचा संघ पुरस्कृत आहे. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला गेला. इथे जर पाहू शकाल मग 3 षटकं संपली आणि 3 षटकाच्या समाप्तीग्रेस प्रोग्रेस कार्ड. आतापर्यंत प्रल्हाद आडी आम्हाला गुणलेखकाच्या भूमिकेत दर्शवतात की धाबलकावर 30 धाबा आहेत आणि 30 धाबा अजून शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. कारण की एका बाजूने आपण प्रणित पाटील यांनी ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. तर हे षटक खूप महत्वाचं आहे. जर का 4 षटकामध्ये 3 गोलंदाज असते तत्पर मग पुन्हा आपण समीर होल्डर या नावाने क्रिकेट जगताना प्रेम दिलंय त्याला पाहिलं असतं. परंतु 4 षटकात म्हणजे तुम्हाला 4 गोलंदाज करावे लागतील तयार. इथे पहा आपण दिशांत या गोलंदाजाला पाहतोय. 19वी जर्सी क्रमांक जर पाहिली आपण तत्पर इंडियन खेळाडू सातत्याने डीके दिनेश कार्तिक या खेळाडूला आपण पाहिला. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत सातत्याने जो राहिला होता आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेत राहिल्यानंतर जेव्हा इंडियाच्या संघाला बांगलादेश विरुद्ध 2016 ची घटना आहे. 1 बॉल मध्ये 6 धाब्याची गरज असताना षटकार टोकला गेला होता. इथे जर पाहू शकाल दिशांत या गोलंदाजाला आपण पाहतोय. दिशांत तर पाहू शकाल राईट आर्म ओव्हर देणे सुरुवात केली जाते. इथे जर आतापर्यंत पाहिलं ऋषिकेश 2 बॉल डॉट आलेत परंतु ऋषिकेश शांत थांबणार नाहीये. इथनं फायर पार मिळेल. इथे पहा ऋषिकेश करिता कारण की प्रणित पाटीलला काहीतरी वीक जोर माहिती असावा म्हणून ऋषिकेशला ऍक्शन 30 गोलंदाजी राहिली. दिशांची स्लोवन डिलिव्हरी चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. सातत्याने आपण स्लोवन डिलिव्हरीचा अटॅम्प हा दिशांच्या माध्यमातून पाहिला. म्हणजेच थोडीशी हरकत करण्यावाली चेंडू हाताला गेली. पहिलाच बॉल आपण पाहिला तर मग डॉट आला परंतु बाईच्या स्वरूपात धाव काही सोडली नाही आहे. एक धाव पुन्हा आली. संघाची टोटल आपण पाहिली 31 धाबा प्रोग्रेस कार्ड वर आपण पाहतोय. आणि डावखरी फलंदाज जो नुकताच आला होता ज्यानं जर पाहू शका 2 चेंडू 2 चौकार टोकले. 1 बॉल शेवटचा जरूर डॉट आला. दिशान वर्सेस इथे जर पाहू शकाल पुन्हा आडवा बॅट शपल होऊन चेंडूला खेळाय. चेतन पाटील चेंडूला रोखतील का परंतु इथे जर पाहू शकाल तर मग सागरच्या माध्यमातून हा स्ट्रोक स्टॉप केला गेला आहे. इथे या बॉलवर सुद्धा आणखीन आल्या 4 धाबा आल्या आणि संघाची टोटल कारण की सागरनं स्टॉप चेंडू केला चौकार. त्यानंतर पुन्हा पहा 3 धाबा तर अर्जित आला होता. त्यानंतर फेकी चांगली आल्यानंतर फेकी चांगली आली. फेकी आणखीन पुन्हा खराब झाली. या बॉलवर आणखीन आपण पाहिल्या तर मग 4 धाबा आल्या आणि संघाची टोटल आपण पाहतोय तत्पर मग जाऊन पोहोचले गेले. गुणलेखक आम्हाला दर्शवतात की 35 धाबा आहेत आपल्यावर. 4 बॉलचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि किरणच्या माध्यमातून तर जबरी बॅटिंग. आणखीन शॉर्ट मूलचा चेंडू आहे.
यावेळी जर पाहू शकाल बाईकच्या स्वरूपात आपण पाहताय एक सिंगल आली आणि बाईकच्या स्वरूपात एक सिंगल आल्यानंतर संघाची टोटल 36. यावेळी जर पाहू शकाल ऋषिकेशनं रूम बनवला, त्यानंतर रूम बनवल्यानंतर सफल होऊन सुटला म्हणून खेळला गेलाय. अक्षयच्या माध्यमातून आपण पाहतोय हे क्षेत्ररक्षण यावेळेस इथे पाहू शकाल पुन्हा 2 धाबा अर्जित केला गेला. 2 धाबेच्या बढतीनं संघाची टोटल इथे पहा किरण थोडासा जर पाहू शकाल अतिगाई संकटात आणि नॉर्थ सेकंड मध्ये जर पाहू शकाल किरण या फलंदाजाला परतावा लागेल आणि संघाची टोटल आपण पाहतोय 38 आकडेवर आहे. 2 धाबा आल्यात आणि तिसऱ्या धाबेकरिता फलंदाज बाद झाला. किरणची महत्वाची बारी 12 धाब्यांची 3 चौकार त्याच्या बॅट मध्ये आल्यात. खूपसूरत बॅटिंग किरण. 2 चेंडू शेष आहेत. आतापर्यंत आपण ऋषिकेशला पाहिलं 4 बॉल खेळलाय, 2 धाबे पण फक्त आहे. ऋषिकेश येणारे 2 बॉल आहेत. जर का मॅचच्या कारकिर्दी ह्या बदलवायच्या असतील तर मग या 2 बॉलवर एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. या स्वर्गीय दामोदर स्मृती संघाकरिता खूप महत्वाचा ठरेला चौकार किंवा षटकार. इथे पहा एक्सलेंट डिलिव्हरी पाहायला मिळाली. त्यानंतर प्रणित पाटील जबरदस्त झेल पकडला गेलाय. फलंदाजाला पाहू शकाल परतावा लागेल. ऋषिकेश गॉन. कम ऑन डीजे. ती हल्दी साडीवर इथे पाहता आपण 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि संघाची टोटल आपण पाहिली त्याचप्रमाणे जाऊन पोहोचली गेली 38. शेवटचा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल दिशांत या गोलंदाजाचा. दिशाने सुद्धा चांगली गोलंदाजी हाताळली गेली. आडव्या बॅटने चेंडूला भाग खेळण्याचा प्रयत्न होता. सूरज या बॅटरला आपण पाहिलं त्याचप्रमाणे सूरज या बॅटरला बिग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बाईकच्या स्वरूपात गावाली दरम्यान 38 धावा विजयकरिता बरानपूर गावाचे सुपुत्र सुबोध बाबलू गोंड आमचे मोठे बंधू येथे उपस्थित झाले. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. शेवटच्या बॉलवर विकेट आहे का? 38 धाब्यात विजयकरिता 39. दत्ता बजे सरांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण मुख्य मंचावर विराजमान व्हायचं आहे. चला शिवाई वॉरियर्स आणि यशोदा वॉरियर्स एक बिग मॅच होणार आहे. एका बाजूने आपण साहिल आणि त्याचबरोबर जरूर विपुल हॅलो
आणि वैभव लीगचे अध्यक्ष माननीय श्री निलेश गणपत पाटील भाऊ यांना मी विनंती करतो की व्यासपीठावर उपस्थित असलेले सुबोध बाबलू गोंड बऱ्हाणपूर गावचे सुपुत्र बेसिन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक वसी येथे फॉरेक्स करन्सी बाहेरचे जे करन्सी असतात त्यांचा व्यवहार बघतात ते वसी येथे बँकेत आहेत. मी निलेश भाऊंना विनंती करतो की सुबोध गोंड यांचं स्वागत करावं. धन्यवाद. चला इथे यशादा वॉरियर्स आणि शिवाई वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील. त्याचप्रमाणे सुनील पाटील साहेब आंबेदे यांचं स्वागत करण्यासाठी मी नरेश विघ्ने दादा यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं. आदरणीय सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब च्या माध्यमातून टॉस होतोय. सर प्रथम चॉईस द्या दोन्ही संघाला. एका बाजूने आपण शिवाजी वॉरियर्स संघ पाहतोय तर यशादा वॉरियर्स आमच्या सोबत जर पाहू शकाल. साहिल आणि एका बाजूने आपण साहिलला पाहतोय तर एका बाजूने जरूर अक्षय. छपासा कॉल आलाय ते पहा. टॉस जिंकला साहिल. प्रथम काय स्वीकारशील? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. आणि क्षेत्ररक्षण करण्याचं नेमकं कारण काय असेल? कारण की 2 मॅच तुम्ही हरलात आणि 2 मॅच जिंकलात. तर समोर जर पाहू शकाल तर मग जरूर तुमच्या समोर अक्षय फराट सारखा फलंदाज आहे. आणि कालच्या दिवसामध्ये प्रणित घरात काय जबरदस्त बॅटिंग केली होती. प्रणित घरात बद्दल काय बोलशील? आणि तुझी तर एक्झाम होती हे सुद्धा जरूर आम्हाला माहित होतं. 6 धावेने सामना हरला. तू असता तर जिंकला असता का? मी असतो तर जिंकलो असतो. ते मॅच स्कोर इतका झाला नसता. ओव्हर चांगली टाकली असते मी, पण नव्हतं तर आता काय करणार. आणि समोर अक्षयच्या विरोधात काय गेम प्लॅन तुम्ही आखला असेल? गेम प्लॅन तर सर्वांच्या विरोधात आहे, पण मॅच आहे, मॅच मध्ये काय होईल सांगता नाही येत. धन्यवाद साहिल. त्यानंतर अक्षय प्रथम बॅटिंग करायचे. सातत्याने बॅटिंग करण्याकरिता तुम्हाला जी संधी आली आणि धाबा तुम्ही रोखल्या गेल्यात. जेव्हा जेव्हा एक बॉल मध्ये 4 धाबा त्या रोखल्या गेल्यात आणि 4 मॅच पैकी तुम्ही 3 मॅच जिंकल्यात, 1 मॅच हरल्यात. तर मग सुपर 4 मध्ये तुमचा संघ जर का 1 मॅच जिंकला तर टॉप 4 मध्ये तुमचा संघ पोहोचेल. तर साहिलच्या विरोधात शिवाई वॉरियर्स संघाविरुद्ध काय रणनीती आखली गेली सर? नक्की डू अँड डाय मॅच आहे. आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. तर किती धाबा ठोकल्या जातील? नक्की 40+ धावा. तुझ्या बॅट बद्दल किती धावा येतील? सांगता नाही येत. हाफ सेंचुरी येईल का? कारण की येथे नानिवले येथे 12 बॉल मध्ये 50 धावा ठोकल्या गेल्या होत्या. नक्कीच प्रयत्न करतो मी. कॉंग्रॅच्युलेशन असेल अक्षय फराट. इथे पहा, जर का 20 बॉल मध्ये हा सामना जिंकला ना तर मग प्रणित पाटील संघ क्वालिफाय होईल. इथे पहा चेंडूला उडवलाय आणि चेंडू जर पाहू शकाल, कारण की दिशांत 11 संघाच्या जर का अगोदर पोहोचायचं असेल तर मग प्रणित पाटील मोठे फटके खेळणे गरजेचे आहे.
इथे पहा आणि जर का स्वर्गीय दामोदर स्मृती संघाला या संघाला जर का दिशा निलंबन संघाला ओटेक करायचा असेल आणि समोरच्या संघाला जर का रोखायचं असेल तर 27 धाब्यांवर तुम्हाला रोखायचं आहे. धावसंख्या जर पाहू शकाल पहिले षटक संपलं 14 धाबा लागल्या दाबल कबर. आणि इथे पाहताय आपण वाजा गडक या डान्सर करिता निलेश पाटील अध्यक्ष साहेब यांच्या माध्यमातून पुन्हा 100 रुपये आलेत. नक्कीच त्यांचे सुपुत्र आपण राजला पाहतोय त्यांच्या माध्यमातून हे पोचले जातील वाजा गडक डान्सर पर्यंत. चांगली रणनीती पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहिला 14 धाबा ठोकल्या. 18 चेंडू आणि 25 धाब्यांचं लक्ष आहे. तत्पर प्रणित पाटील आणि समीरला आपण पाहतोय. प्रणित ह्या धाबा 20 बॉल मध्ये ठोकायच्या आहेत. 39 धाबा 20 बॉल मध्ये करायच्या आहेत. पहिल्याच ओव्हर मध्ये आपण 14 तर आल्यात, परंतु इथे जर पाहताय 18 बॉलचा केसेस आहे आणि 18 बॉल मध्ये जर का 20 बॉल मध्ये धाबा करायचा असेल तर मग हे आपण पाहिले तर पहिले 6 बॉल संपले गेले. म्हणजे अजूनपर्यंत 14 बॉल आहेत. म्हणजे टोटल 18 बॉल आहेत, परंतु 14 बॉल मध्ये हा मॅच खेळ खलास करायचा आहे. कैलास गोलंदाजाला आपण पाहतोय हे महत्वाचं षटक आहे आणि कैलास या गोलंदाजावर पाहू शका दिली गेली जबाबदारी आणि जिम्मेदारी. स्वर्गीय दामोदर स्मृती संघ जर का तुम्हाला जिंकायचं असेल तर मग या संघाला 27 धाब्यावर तुम्हाला रोखायचं आहे. कैलास गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय आणि कैलासच्या माध्यमातून चला सामना स्पीडअप करा. बिफाट काही करायचे आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनल खेळायचं आहे. जवळजवळ 11:14 असा टायमिंग दर्शवला जातोय. गोलंदाज यार कैलास. ओ माय गॉड, इथे जर पाहू शकाल बिग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. आपण समीर या बॅटरला पाहतोय. अर्थात जर पाहू शकाल होल्डर या नावाने क्रिकेट जगताना प्रेम आणि पसंती दिली आणि इथे जर पाहिलं तर मग इथे पाहिल्यानंतर एक आणखी डॉट बॉल आला. कारण की हे षटक का महत्वाचं आहे हे मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय दामोदर स्मृती संघ दर्शवतोय. डॉट बॉल आलाय. दुसरा बॉल यावेळी जर चेंडू ऑन साइडला खेळायचा होता, परंतु तोच चेंडू जर पाहू शका डीप वर गेलाय. इथे गुड रनिंग, कारण की प्रणित पाटील अतिशय चलाक आणि चतुर पद्धतीने धाबा मात्र कंप्लीट केला गेला. समीर जर का षटकाराला तत्पर मग दत्ता बजे साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचे कॅश प्राइज असेल. धावसंख्या जर पाहू शका तत्पर मग जाऊन पोहोचली गेली 16. शॉर्ट पूलचा चेंडू होता समीर. यावेळेस बिग स्ट्रोक तर आलाच पाहिजे होता, परंतु इथे पाहिला तत्पर मग आणखी डॉट बॉल आलाय. कानाच्या सरळ रेषेत चेंडू यष्टीरक्षकाच्या भूमिकेत ऋषिकेशला आपण पाहतोय त्याच्या हातात मात्र जाऊन विसरला गेलाय. डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आणि 2 धाबा धाबल काबर आपण जॉईन केल्या गेल्या. इथे पाहताय राजेश पवार यांच्या माध्यमातून 50 रुपयाचा रोख कॅश प्राइज आलाय वाजा गडक या डान्सर करिता. बक्षिसांची बाग खैरात केली जाते. विजय पवार याला सुद्धा आपण पाहतो वाजा गडक करिता हे 50 रुपयाचे कॅश प्राइज आलाय. आणि इथे जर पाहाल तर मग 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि संघाची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली गेली 18. यावेळेस सर फटका सजवलाय. फटका जर पाहू शकाल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. असं वाटलं की झेल सहजपणे मात्र कंप्लीट केला जाईल का. इथे जर पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तत्पर मग पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या एंडवर सुद्धा जर पाहू शकाल प्रणित पाटीलचा चांगला एफर्ट आलाय. त्यानंतर
स्ट्राईक वर जर पाहू शकाल तर पण मग समीरला सुद्धा आपण पाहिलं या बॉलवर सुद्धा पाहू शकाल दोनदा बाल्यात पंचांचा इशारा जर पाहू शकाल अजूनपर्यंत पेंडिंग वर आहे की नॉट आउटचा इशारा 2 धावा कंप्लीट झाल्यात पंचाने पाहू शकाल आमच्यापर्यंत दर्शवलं गेलंय की 2 धावा पुन्हा इझिली कंप्लीट झाल्यात संघाचे टोटल 20 वर आहे इथे पाहताय हे कैलासचं षटक खूप महत्वाचं झालं अर्थात जर पाहू शकाल कैलासने 6 बॉल मध्ये 6 फक्त धावा खर्च केल्या गेल्यात संघाची टोटल जाऊन पोहोचले गेले 20 वर कारण की टोटल विजयाकरिता प्रणित पाटील आणि समीर धावांचं लक्ष 19 परंतु 12 बॉल मध्ये हे 19 धावा ठोकायच्या आहेत परंतु जर का आपल्याला निशांत 11 संघाला ओव्हरटेक करायचा आहे तर पण मग 8 बॉल मध्ये 8 बॉल मध्ये 20 धावा 19 धावा येणं गरजेचंच आहे 12-19 तर पाहिजे आहेत परंतु मॅच मध्ये आपलं स्थान टिकवायचं असेल तर नेट रन रेट पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आम्हाला दर्शवलं जात आहे की 8 बॉल मध्ये 19 धावा येणं गरजेचं आहे आणि प्रणित पाटील कडे तेवढी क्षमता सुद्धा आहे त्याच्या बॅट मध्ये मोठे स्ट्रोक येतील कीच आपण गोलंदाजी ट्रॅक वर जर पाहू शकाल गोलंदाजाला पाहतो नितेश कारण की नितेशला आपण पाहिलं तर मग डावखोरी फलंदाज पाहायला मिळतोय आणि 333 जर्सी क्रमांक अर्थात क्रिस गेल आणि त्याच कॉपी बुकने आपल्याला जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय प्रणित पाटील इन ऍक्शन मध्ये आहे काय घडवलं जाईल एकाच ओव्हर मध्ये ठोकल्या जातील का 19 धावा 8 बॉल मध्ये तर 19 धावा हव्या आहेत टोटल 12 बॉल बाकी आहेत पहिल्याच बॉलवर काय प्रणित पाटीलने घडवलाय किरण कालच्या दिवसातला कुठेतरी झेल आठवावा लागला गेला असता एक धाव कंप्लीट झाली दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली तिसरी धाव येईल का परंतु आपण प्रणित पाटीलला इन ऍक्शन मध्ये पाहतोय आणि इथे पहा पुन्हा 2 धावा अर्जित केल्या गेल्यात आणि इथे जर पाहू शकाल पहिल्याच बॉलवर आपण पहिल्या 2 धावा संघाची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले गेले 22 धावा आल्या डबल कव्हर कारण की 11 चेंडू आणि बिजाकरीच्या धावांची गरज आहे 17 परंतु या 17 धावांना प्रणित ठोकायच्या 7 बॉल मध्ये एक बॉल तर संपला गेला ओ माय गॉड इथे जर पाहू शकाल तत्पर मग आणखीन चेंडू जर पाहायला गेला तत्पर मग सरळ इथे पाहताय 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय करो या मरो परिस्थितीमध्ये संघ मैदानाच्या आतमध्ये दर्शवले जातात कारण की निशांत 11 संघ डगआउट मध्ये दर्शवतोय की हा सामना स्वर्गीय दामोदर स्मृती जिंकला पाहिजे अशी रणनीती आहे इथे पहा प्रणित पाटील स्टाईल प्रणित पाटील घेऊन उतरलाय प्रणित पाटीलच्या बॅट मध्ये फटका पाहायला मिळतोय कारण की जसा हा प्रणित पाटीलचा चौकार आला ना तर निशांत 11 डगआउट मध्ये चेहरे थोडेसे कोंबले गेले आणि हा चेंडू जातो सीमा पार चौकार 4 धावा म्हणजेच संघाची टोटल पाहिली स्कोर कार्ड तपासून पाहिलं 26 वर जाऊन पोहोचला गेलाय 9 चेंडू आणि विजयाकरिता 13 धावांचे लक्ष आहे परंतु त्यामधले बाकी आहेत 5 चेंडू या ओव्हरचे प्रणित बाकी बॉल आहेत 3 कारण की 4 बॉल राखून तुम्हाला सामना जिंकायचा आहे 26 धावा आहे डबल कव्हर यावेळेस काय जबरदस्त फटका सजवला गेलाय फटका जर पाहू शकाल ब्युटिफुल सो एलिगेंट आय जस्ट लुक लाईक ग्रेट शॉट मिस्टर प्रणित पाटील वेल डन बरानपूरचा ब्रँड पाहायला मिळतोय चेंडू आउट ऑफ द पार बरानपूर एक्सप्रेस म्हणून का ओळख दिली हे प्रणित पाटील मैदानाच्या आतमध्ये दर्शवतोय षटकार 6 धावा
संघाची टोटल जाऊन पोहोचले गेले 32 धावा. 2 बॉल बाकी आहेत प्रणित पाटील आणि जर का जिंकायचं असेल तर मग 4 बॉल मध्ये 7 धाब्यांची गरज आहे आणि प्रणित पाटील कडे तेवढी क्षमता आम्ही सातत्याने पाहिलाय की इथे जर पाहू शकाल निशा दिल्यावर संघामध्ये डगाडूमध्ये शांतता पसरले. ओ माय गॉड, इथे जर पाहू शकाल चेंडूला ओळखले पंच दर्शवतात कारण की नितेश आपण आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उष्णा शेजारी. इथे जर पाहताय तर मग व्हाईट बॉल आलाय आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या 33 झाल्यात. टोटल 6 पाहिजेत विजयाकरिता. इथे षटकार मारून सामना फिनिश केला जाईल का प्रणित पाटील? ओ माय गॉड, जली को आके थे बुझी को राके थे, ये बारूद से निकली हुई गेंद उसे मैच फिनिशर प्रणित पाटिल कहते हैं. बरहानपुर एक्सप्रेस, वाह वाह क्या बात है, वेल डन, कम ऑन डीजे. हिम्मत कसली जीवात माझ्या झाली ग घबरा.